प्रीती, काय होय म्हटलं हे? हा, कामावून आली तेव्हापासून बाहेर बाहेर. हा, बाहेरच पाहणं चालू आहे. काय ठेवलं बाहेर? अहो काही नाही, मी आशाली पाहून राहिली. मी लय वेळची ते घरी गेली तर पक्कीच झाली. तिले म्हटलं घरी जाय, डब्बा ठेव, हात पाय धुई आणि लवकर ये जो बा. जाऊ म्हटलं मग शांता काकूच्या घरी. तर ती बिचारी गेली तर अटकूनच गेली घरी. शांता काकूच्या घरी जायचं आहे ह्या वेळेस. कायले जातं काम धंदे सोडून? हा, आता संध्याकाळची कामं आहे ना, घर झाड, भांडे घास, स्वयंपाकाची तयारी कर. हा, स्वयंपाकाला 8-9 वाजवशील काय? मग लेकरं म्हणते आई झोप लागली आणि भूक लागली. हा, मग जेवण नाही देत, काही नाही, तशीच झोपवतो उपाशी. तर मी काय घुमाले चालली काय राजूचे बाबा? शांता काकूनच बोलावलं ना आम्हाला सगळेले. घरी जा म्हणे, डब्बे गिब्बे ठेवा, हात पाय धुवा आणि या म्हणे घरी. तर त्याच्यानं चालली मी. शांता काकूनं बोलावलं, चालली मी. हा, काम धंदे सोडून चालली ते तिथं बसाले, गोष्टी करायले. दिवसभर तर राहताच तुम्ही वावरात. हा, दिवसभर तर गोष्टी करतच असन ना, चुपचाप तर बसत नसाल तुम्ही. हा, तरी आता कोणतं काम आहे तिथं जावाचं? हा, कर घरातले काम. आशा पाय म्हटलं घरी गेली तर ते कामं गिमं करत असन. आणि तू पाय डब्बा ठेवला, हातपाय धुतले ना आली बाहेर. हा, कुठं आहे, काय आहे, कुठपर्यंत आली? हा, कायले कोणाची वाट पाहा लागते? कर ना तू ही कामं. तिले जावाचं असन तर ते चालली जाईन काकूच्या घरी. थांबून जा ना हो तुम्ही, थोडेसे शांत बसा ना. मी काय घुमाले चालली काय शांता काकूच्या घरी? का तिथं गप्पा गोष्टी करायला चालली? हा, आमचे कामाचे पैसे भेटून राहिले आज, तर तेच पैसे घ्यायला चालली मी म्हटलं. आज काकाजी बँकेत गेले होते पैसे काढून आणाले. तर काकू म्हणे आज काकाजी गेले म्हणे बँकेत पैसे आणाले. तर तुम्ही म्हणे संध्याकाळी येऊन जा जावा पैसे घेवाले. उद्या बाजार आहे तर त्याच्यानं जाऊन राहिली मी काकूच्या घरी. अशी म्हण ना मग, रोजाचे पैसे घ्यायला चालली म्हणून. काकूनं बोलावलं आणि काकूनं बोलावलं, अशा गोल गोल फिरून गोष्टी नको करत जाऊ. जे आहे ते डायरेक्ट सांगत जाय का मी कामाला गेलती, माझ्या कामाचे पैसे आज भेटून राहिले, तर ते पैसे घेवायला चालली मी काकूच्या घरी. जावाच आहे तर पटकन जाय, घेऊन येऊन जाय. आशाले नसन पाहिजे पैसे, ते नाही जाऊन राहिली, जाईन ते उद्या. हा, तुले जायचं असेल तर जाय, नाही तर राहू दे, उद्याही घेता येते. हा, आजच गेलं पाहिजे असं आहे काय? हो ते तर आहे म्हणा, उद्याही देऊ शकते. काही पळून थोडी चाललो आपण ना, ते पळून चालले. मग आता म्हटलं काकूनं येऊन जा बा. तर काय बोलावल्याबरोबर जा लागते काय? हा, उद्याचाही दिवस आहे ना, आज थोडी बाजारात चालली तू, उद्या चालली. हा, तर कर कामं गिम्म, उद्या घेता येते पैसे. ते तर बरोबर आहे तुमचं, आजही पैसे घेता येते, उद्याही पैसे घेता येते. पण काकाजीचं काम बरोबर नाही आहे ना. एक पाय घरी तर दुसरा पाय वावरात. हा, एक पाय धुऱ्यावर असे राहते काकाजी कुठच्या कुठं. त्याच्यानं म्हटलं बोलावलं तर चालत जा बा, घेऊनच घ्या. मग जावाच असन तुले तर पटकन चालली जाय ना, घेऊन ये. आशाची काही वाट पाहू नको. हा, तिला नसन पाहिजे पैसे, ते उद्या घेऊन घेईन. पण मग तिनं सांगायला तर पाहिजे ना का प्रीतीताई तुम्ही चालले जा बा, मी काही येणार नाही. हा, सांगितलंही नाही कशी आहे आशा तर. तर जावाच असन तर चालली जाईन मग. हा, घरी कामं गिमं तसेच पडले. हा, उभी नको राहू, अर्ध्या घंट्यापासून उभी आहे. आतापर्यंत तू गेली असती ना, आली असती कैची. हो नाही तर काय, मीच गलती आहे. मीच तिची वाट पाहून राहिली. खरंच वाटच नाही पाहा लागत. सांगून ठेवा आपणच ना, आपल्याच वाट पाहा लागते. आता मला असं वाटलं का आता संग मंग जाऊ बा काकूच्या वावरात. तर जाऊ बा संग मंग पैसे आणाले. एकटीले जायला चांगलं नाही वाटत. बसायला जाईन तर काही नाही वाटत मले. असं जाऊन बसणं, गोष्टी करणं. पण असं पैसे मागायला जा तर असं कसं तरी वाटते. कायले कसं तरी वाटते? तुझ्या कामाचे पैसे होय काय? उधारी थोडी मागून राहिली तू. हा, द्या मुले 2 दिवसासाठी, द्या मुले 4 दिवसासाठी. हा, आपल्या कामाच्या पैशासाठी लाज नाही वाटली पाहिजे. जाच असन तर जाय, नाही तर मग घरात जाय, चहा ठेव. हा, चहा पिऊ मस्त. दूध आहे का केलं लेकरानं खतम दुपारी? माहित नाही, फ्रीज काही उघडून पाहिला नाही मी. पाहा लागेल मग दूध आहे का नाही आहे तर. नाही तर बनवतो मग काळात चहा. बनव ना मग, काळाही बनव. प्या लागते ना, काळाही चहा प्या लागते. दुधाच्या चहापेक्षा काळात चहा पिणं चांगलं आहे, गॅस नाही होत. तुम्हालाच तर पाहिजे दुधाचा चहा, मी तर काळाही पिऊन घेतो. बरं जाऊ दे, जायचं आहे काय तर चालली जाय, नाही तर राहू दे मग. चाललीच जातो ना, घेऊनच येतो. आता बोलावलं तर मग अजून वेळेवर इकडे तिकडे होऊन जाईन. हा, काकाजी वावरात चालले जाते, काकू कामात राहते, त्याच्यानं जाऊ द्या. आता बोलावलं तर चाललीच जातो ना, घेऊनच येऊन जातो पैसे. बरं जाय मग, पटकन जाय आणि घेऊन ये. हो काकू, काकू. बाई प्रीती, ये ना इकडे, इकडे ये म्हटलं अंदर. मी तर लय वेळची वाट पाहून राहिली हो तुमची. हा, काहून एवढा उशीर केला येवाले? काकाजी बसले होते, आले नाही अजून येते का नाही येत. त्याच्यानं आत्ताच गेले काकाजी बाहेर. हा काय मग आता पैसे भेटन का नाही भेटणार? या लागेल मग उद्या काकू. घेऊन जा ना, हिशोब गिसोब करून ठेवलाच आहे तुमचा 5 दिवसाचा. आज 5 दिवस झाले ना, तर आजचाही रोज देऊन देतो म्हणे. वाटच पाहणं चालू आहे, हिशोबी करून ठेवला, पैसे काढून ठेवले. हा, आम्ही बाहेरच बसलो होतो हॉलमध्ये, दोघे जण वाट पाहत. हा काय तुम्ही इकडे वाट पाहून राहिले आणि मी घरी वाट पाहून राहिली आशाची. मी म्हटलं आशा येईन गड्या तर जाऊ म्हटलं संग मग पैसे आणाले. तर ते तर आलीच नाही बापा, घरी गेली डब्बा ठेवाले तर लेकरांनी येऊच नसन दिला नाही का.
हो भूक लागली आईनं जेवण करतो आई आंघोळ करतो आई चालू असं आता घरी बस ना प्रीती. चंद्रकला काकू नाही आल्या काय तर पैशासाठी? नाही हो चंद्रकला बी तर नाही आली तिले म्हटलं लवकर येत होतं बोलावतं तर घेऊन जा भेटते पैसे तर घेऊन घ्या मग देत नाही तर म्हणते का वेळेवर देत नाही बा मजुऱ्या. हो ना येऊन झाले पाहिजे होतं. उद्या घेणंच आहे ना. उद्या घेणं काय ना आज घेणं काय. आज घेऊन घेईन तर म्हणजे तेवढंच तुमच्या मागचं टेन्शन मोकळं होऊन जाते. नाही तर पैसे देवाचे आहे तुमच्या मागं टेन्शनच राहत असेल ना. टेन्शन नाही तर काय म्हणजे वाट पाहा लागते अजून आल्या नाही गड्या म्हणजे आपण देऊन देतो तर म्हणजे मग टेन्शन नाही राहत दिले बा पैसे भेटले मजुरायले असं होते. हो हो तर म्हटलं 5 दिवसाचे किती होते पैसे लावला होता हिशोब? हो लावला ना हिशोब लावला मी तर 5 दिवसाचे होते 1375. हो तर मी काय म्हणतो 1375 होऊन राहिले तर 25 रुपये कमी आहे ना 1400ले तर माझ्याजवळ काही चिल्लर आहे नाही तर 1400 देऊन देईन मी तुमच्या तिघीले तर आणून दे जा मग 25 रुपये चिल्लर. पहिलेच जर सांगितलं असतं तर घेऊन आली असती मी घरून. आता अजून वापस जा लागन मले अजून यावं लागन. फोन करून तर सांगायला पाहिजे होतं मग काकू. अहो मलाही नाही आठवण राहिली तर मी काय आत्ताच मागून राहिली काय तुले 25 रुपये आणून दे म्हणून. जेव्हा तुला टाइम भेटन तेव्हा आणून दे जो कधी घुमत फिरत येशील इकडे तर नाही तर एखाद्या लेकराच्या हाती पाठवून दे जो नाही येणं झालं तर. नाही बापा लेकराच्या हाती पैसे नाही देत. मी पैसे देऊन दे लेकरा चॉकलेट बिस्किट घेऊन खाऊन घे. मी म्हणन का भेटले शांता काकूले पैसे आणि तुम्ही काय म्हणान का पाय प्रीतीनं पैसे पाठवलेच नाही दिलेच नाही. लेकराच्या हाती व्यवहार ठेवतच नाही मी. काकू झाला म्हटलं मग आता हरभरा सोंगून? हो बापा झाला आता हरभरा सोंगून झाला. आता उचलाच आहे तर उद्या होऊन जाते मग उचल वाचल करून. आता प्रकाश भाऊगी आहे तर हो होऊन जाईन ना. आज प्रकाशच्या बाबाने हरभरा सोंगू लागला आणि प्रकाशही तर त्याच्यानं झाला आपला हरभरा ह्या 2 दिवसात. हो काकाजी पहिलेच जर सोंगू लागले असते आपल्या बरोबर तर किती पुढे आलो असतो आपण. हो ना त्याले म्हणत होती मी सोंगू लागावं तर काम चोरीसपणा करे इकडे पयन तिकडे पयन. प्रकाशाला तर कसे बरोबर लाईनीवर लागले मग मी करतो पुढं म्हणजे प्रकाशले दाखवते का मी वावरात काम करतो म्हणून. हुशार आहे ना काकाजी. काकू देऊन द्या ना पैसे मग मला उशीर होईन घरी जावाले. काम गिम व्हायचेच आहे म्हटलं आणि माहिती ती वाट पाहून राहिले. चहा बनव म्हणत होते इकडे आले तेव्हा. मी म्हटलं थांबा पटकन जातो पटकन येतो मग देतो म्हटलं तुम्हाला चहा बनवून. अमाय तर चहा तर बनवून देते चहा गी बनवून देते मग येते आरामात. तू बी घाई गडबडच राहते तुले बी कोणत्याही गोष्टीची. आता जाणंच आहे ना घरी. बरं चाल ना तर मग हॉलमध्ये चाल घेऊन येतो मी पैसे. बर प्रीतीताई प्रीतीताई चालत नाही काय पैसे आणाले? आशा हाय नाही ना प्रीती तर गेली म्हटलं शांता काकूच्या घरी पैसे आणाले. गेली प्रीतीताई? भले तर म्हणत होती आशा घरी येजो म्हणे संग मग जाऊ तर एकटीच चालली गेली थांबली नाही माझ्यासाठी. तसं नाही आहे थांबली होती प्रीती कामावून आली हातपाय धुतले आणि बाहेरच वाट पाहून राहिली ते लय वेळची अर्धा तास झाला. मग मीच म्हटलं प्रीतीले काहून म्हटलं इकडे बाहेर पाहून राहिली तू कामं गिमो सोडून. कामं नाही करायला लागत काय म्हटलं संध्याकाळचा टाइम आहे कामं गिमो कर. हाव काय? मग म्हणत होती आशाची वाट पाहून राहिली म्हणे पण आशा अजून आलीच नाही तर काय करू म्हणे जाऊ राहू देऊ का कामं करू. मी म्हटलं पाय जात असन तर पटकन चालली जाय घेऊन ये पैसे. आजही घेणं आहे उद्याही घेणं आहे तसाही बाजार तर उद्याचाच आहे म्हटलं. जात असन तर जाय नाही तर राहू दे बा कामं कर तू. मग प्रीती म्हणते आशाले नसन पाहिजे म्हणते पैसे त्याच्यानं नाही आली म्हणते ते अर्ध्या घंट्यापासून तर मीच चाली जातो म्हणते. आशा उद्या जाईन म्हणे मग पैसे आणाले. नाही तसं नाही आहे लवकर येणार होती मी. हे लेकर आई यानं मारलं आई त्यानं मारलं लेकरायचंच भांडण. याले समजावा त्याले समजावा याले चूप करा तर त्याच्यातच माझा टाइम चालला गेला. मग यायले दोघाले सांभाळलं जेवाचं गी दिलं आणि मग म्हटलं चला आता प्रीतीताईच्या घरी जाऊन पाहा म्हटलं. फोन लावले पाहिजे होता मग इले येऊन राहिली प्रीतीताई थांबजा माझ्यासाठी म्हणून. लय वेळची थांबली होती पण ते खरंच सांगतो मी बाहेरच बसलोय थांबली होती प्रीती. हाव काय? बरं जाऊ द्या मग किशोर भाऊ गेली तर जाऊ द्या म्हणा माहीत चूक झाली मलाच टाइम झाला. मी जातो मग. बरं जाय ना जाय घेऊन या पैसे तिथंच आहे प्रीती. लय वेळची गेली काय तर प्रीतीताई? जास्त वेळ नाही झाला 5 मिनिट झाले. हो 5 मिनिट होऊन राहिले आता. बरं ठीक आहे मी जातो ना घेऊन येतो पैसे. हो ना आशा तू तिथं चालली तर लवकर पाठवचं म्हटलं प्रीतीले नाही तर गोष्टी करत बसन असं काकून तसं काकू. चहा बनवायला लावला तर मला म्हणत होती येतो मी लवकर आणि गेली तर तिथंच बसली असं आता ते गोष्टी करत. ठीक आहे ना पाठवतो ना मी प्रीतीताईले. जा म्हणून प्रीतीताई लवकर. हो लवकर पाठवून देजो. आशा 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 बोला, अजय काकू. हाय काय म्हटलं आशा घरी?
बापरे अजय, लय दिवसाबाद दर्शन दिलं बा. हा, घरी राहतं का नाही राहत म्हटलं तू? हा, गावात राहतं का नाही राहत, का विदेशातच राहतं? गावातच आहे ना काकू, गावातच तर राहतो. दिसतच नाही बा गावात राहतं तर. हा, घुमत फिरत राहत जाय, भेटत जाय, बोलत जाय. हो, काम बंद आहे 2 दिवसापासून, तर घरीच आहे. हा काय, चल मग येतो अजय, मी जातो म्हटलं ना, घेऊन येतो पैसे. बरं जा ना, जा, होतेच तुमची भेट तिथं. हो, आता त्या दोघी जणी गेल्या, माहीच वाट पाहिणं चालू असन. चाल मग येतो. बरं जा जा. आशा आली काय? ये ना, बस. अमाय बाई आली काय हो आशा आता? हा, किती वेळची वाट पाहत होती मी माझ्या घरासमोर. आता येईन आशा, मग येईन आशा, आणि शेवटी म्हटलं तू वाट पाहू पाहू थकली मी, तर एकटीच आली. मग जाऊ द्या म्हटलं, आशाले नसन पाहिजे पैसे. हाय म्हटलं तिच्या घरी आता बाजार करायला, त्याच्यानं नसन येत म्हटलं. येत होती प्रीतीताई, पण माहिती लेकरं गेल्या बरोबर मा डोकं खराब करून ठेवलं त्यानं. हा, एकामेकाले मारणं रडणं तेच चाललं बापा 15-20 मिनिट. त्याच्यानं टाइम झाला मला. मग त्याला जेवायचं दिलं, जेवण खावण येते, आणि मग आली इकडे. आल्याबरोबर गेली होई मग प्रीतीताईच्या घरी, तर किशोर भाऊ बाहेरच बसले होते. त्यानं सांगितलं मला, प्रीती वाट पाहत होती म्हणे आतापर्यंत, आत्ताच गेली म्हणे. तुम्ही म्हटलं ठीक आहे बा, मी जातो मग. हो, वाट पाहिली ना येऊन गेली मग. चांगलं झालं ना आली तर. आता आल्या तर घेऊनच जा आपले पैसे. हा, घेऊन जा. चंद्रकला काकू नाही आल्या काय? का येऊन गेल्या त्या? येवाचीच तर आहे व चंद्रकला बी. आलीच तर नाही ती वाटच पाहायला होते. हा काय, येईन असेल मग उद्या गिद्या. आली व आली शांताबाई, आली म्हटलं पैशासाठी. हा ना, बसा चंद्रकला, बसणं. आशा बसणं. वहिनी तुम्ही आले काय पैसे घेवाले? हा, तुम्हाला रोज पाहिजे वाटते. मले कायचा रोज दिन प्रीती ते घरी राहायचा? हो, घरी राहायचा तर घरी कामं नाही करत काय? कामं करा लागते ना, घरचे कामं तर लय निघते. वावरातले कामं तरी सोपे राहते, पण घरातले कामं हे करा ते करा. हा, घरातले कामं कठीण वाटते म्हटलं. आई, चहा बनवू काय सगळ्यासाठी? अम्माय, ते विचारा लागते काय आता मले, चहा बनवू का नाही बनवू म्हणून? हा, ठेव ना, ठेव सगळ्यासाठी, ठेव ना, घरी आले आता तर. राहू द्या ना, कायले चहा गी बनवता? मला तर घरी जाऊन चहा बनव नाही वाट पाहत असन तिकडे, माहित आहे हे. हो, मला म्हणत होते प्रीतीताई चहा बनवायला लावला म्हणे प्रीतीले, तर तिकडे गेली म्हणे ते. आता तिथं जाऊन गोष्टी करन म्हणे, हे गोष्टी करत बसली असन म्हणे, तर तिले लवकर पाठवજો म्हणे प्रीतीले घरी. पा वहिनी, वाट पाहणं चालू आहे, तर माझ्यासाठी काही बनवू नका, याच्यासाठी बनवून घ्या. 5 मिनिट लेट जाजो. चहा बनवला म्हणा वहिनीनं, तर चहा घेऊन चालली, सांगून देजो. हा, नाही तर इथूनच घेऊन जाय मग चहा. नाही चहा गी नाही नेत. बनवतो ना प्रीतीताई, मस्त चहा बनवतो म्हटलं, कडक. दूध जास्त, पाणी कम, अद्रक टाकून मस्त एकदम कडक चहा बनवतो, तुम्हाला पाहिजे तसा. बरं बनव मग. हा, लवकर बनव जा, घरी जायचं आहे मला. हो प्रीतीताई, लवकर बनवतो. चहा बनवायला काय लय वेळ लागते काय? 5 मिनिटात आणतो मी बनवून. बसा, जाणंच आहे घरी. आई बापा, इथंच बसन तर तिकडे फुगून जाईन म्हटलं. हा, आमची फुगदा बातच फुगते. चहा बनवून यायला पाहिजे होतं तू बी. पण आपल्याला तर माहित आहे ते आपलीचा माणूस कसा आहे बा. हा, तर चाय पाणी नाश्ता हे ते हा करून येऊन जाव फुरसत. नाही तर काय मग निश्चिंत राहते, मग आपल्यालाच टेन्शन नाही राहत. हो बापा, बनवून द्यायला पाहिजे होता त्याला चहा. बरं काकू, द्या ना मग आता आम्हाला पैशानं, जाऊ द्या. हो, देतो ना, देतो. तर मी काय म्हणतो चंद्रकला, आशा तुमचे होते म्हटलं 5 दिवसाचे 1375, 1375. तर म्हटलं 25 रुपये काही चिल्लर आहे नाही माझ्याजवळ, काकाजीनं काही आणले नाही. हा, तर बंदे देऊन देतो तुम्हाला 1400. 25 रुपये पाठवून दे जा, मग कधी दे जा. 25 रुपये घेता, सोडून द्या. हो ना, राहू द्या 25 रुपये. 25 रुपये राहिले आणि 25 रुपये राहिले. आम्ही ना 30 रुपये सोडले म्हटलं आमचे, तर तुम्ही 25 रुपये नाही सोडू शकत काय आमच्यासाठी? अहो, तशी गोष्ट नाही आहे. पैसे माये राहिले असते ना, तर मी 30 रुपये काय 50 रुपये दिले असते म्हटलं तुम्हाला तसेच. खुशी नका घेऊन घ्या पा. पण हे पैसे म्हटलं काकाजीचे होय, आणि काकाजी मग मला विचारनच, 25 रुपये पैसे कुठं आहे काय दाखवून मग त्याला मी कुठचे दिन म्हटलं. माझ्या जवळचेच द्या लागन ना मग. हो, ते तर आहे, जवळचे तर द्याच लागन तुम्हाला 75 रुपये. नाही तर काय मग, तू 25, तिचे 25, चंद्रकलाचे 25, 75 रुपये द्या लागन म्हटलं. नाही पचवत काकू आम्ही तुमचे 25 रुपये. मजाक करून राहिली होती आशा तर. मले माहित आहे, मी बी मजाक करून राहिली तुमच्या संग. घेऊन जा मग. 1400 100-200 रुपये जास्त द्यायचं ना शांताबाई. 1400 म्हणतं. 500-600 रुपये जास्त देऊन दे. कुठे चालली हो चंद्रकला तू? कुठं घुमा फिरायला चालली काय? पैसे पाहिजे तुले? पैसे घुमा फिरायला नाही चालली, पण पैसे पाहिजे नाही काय आता होळीचा सण आहे तर.
हा पुरणाची डाळ वाळ घेईन तर पैसे पाहिजे ना जास्त वाजतं म्हणून म्हटलं बा कामाला तर येतोच राहतो मग तू या वावरात तर काटून घे मग. ठीक आहे ना देऊन देईन तुले पैसे. हो देऊन देजो ना भाऊजीला सांगून देजो. तुम्हाला पाहिजे काय पैसे? नाही बापा उदारी गिदारी नाही पाहिजे मग घेईन तर देणं नाही होणार. नाही तर काय मग. बरं ठीक आहे. वहिनी बनवा ना मग चहा तुम्ही लवकर बनवा ना. बरं बनवतो. बरं ठीक आहे बनवतो मी चहा घेऊनच जातो मी. हो हो.